केलं यांनी? इट वॉज अ शिअर मिसअंडरस्टँडिंग. आणि मी सुद्धा एक आई आहे. लहान मुलांना किती शिक्षा द्यायची असते, काय द्यायची असते हे मला चांगलंच ठाऊक आहे. आणि तुला काय वाटतं आम्ही इतक्या निष्ठुर आहोत? करेक्ट आहे. हो सारा, आई एकदम बरोबर बोलतात. अरे मिसअंडरस्टँडिंग झाली रे. म्हणजे त्यांना वाटलं मी दारू उघडलं असेल आणि मला वाटलं त्यांनी दारू उघडलं असेल. आणि या नादात कोणीच दार नव्हतं उघडलं. तुला माहितीये का? आणि काल तर बापरे, शुभ्रा इतकी रडत होती. माझे 2-3 कामं होती, मला पाणी प्यायचं होतं म्हणून मी खाली येणार होते, तर तिने मला जाऊच नाही दिलं, माझा हातच नाही सोडला. मला त्रासच दिला तिने रडून काल. तिला माझ्या उराशी घेऊन झोपलेले रात्रभर. त्या नादात ना सगळंच राहिलं रे. मी विसरून पण गेले. नाही खरंच केलं रे मुद्दाम. मला तर खूप वाईट वाटतंय आता. ही सगळी चूक ना अमृताची. ती जर का ओवीला गाण्याच्या क्लासला घेऊन गेली नसती तर एवढं सगळं रामायण घडलं नसतं आपल्या घरात. अगं झाली तिच्याकडून चूक, पण तुम्ही पण काही कमी नाही आहात. तुम्ही सगळ्यात मोठी चूक केली आहे. आणि जेवढी त्यांची चूक मोठी नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त मोठी चूक तुमची आहे. सारंग, स्पष्ट बोलतो मी आता. ह्या पुढे जर ओवीला मानसिक त्रास किंवा शारीरिक त्रास झाला तर ह्या जगात माझ्यापेक्षा वाईट माणूस कोणीच नसेल. मग माझ्यासमोर कोणीही असो, ओवीच्या केसाला जर धक्का बसला ना, मी खपून नाही घेणार आई. ठीक आहे. मग मी सुद्धा तुला स्पष्टपणे सांगते, तुझ्या त्या ओवीनी माझ्या घरात काय वाटेल ते केलं तरी मला चालेल, पण गाणं गायचं नाही आणि गाणं शिकायचं नाही. मला खपणार नाही. सारंग, ते अबीर, झालं का बोलणं तिच्या काकूंची? काय बोलणं झालं नाही माझं त्यांच्याशी. त्या फोन उचलत नव्हत्या, कट करत होत्या. तरी मी त्यांना 3-4 वेळेस कॉल केला. काय झालं असेल? काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? हाय, आपण एक काम करू, तिच्या बाबांना फोन लावू का ग मी? म्हणजे काय झाले ते कळेल आपल्याला म्हणतो मी. नको रे बाळा, तिच्या बाबांना नकोच. तुला माहिती आहे ना, तिच्या बाबांचा तिच्या गाण्यासाठी विरोध येते. आपण फोन केला तर त्यांना कळेल की ती इथे क्लासला येते आणि मग तिच्या अडचणी आणखी वाढतील. अगं आई, मी त्यांच्याशी बोलणार नसतो. डायरेक्ट ओवीला फोन द्यायला सांगतो. मला वाटतंय घरातलं वातावरण तापलं असणार, म्हणून तिला गुरुकुळात येणं शक्य झालं नसेल. ठीक आहे, हा घे फोन. विठुराया, ती सुखरूप असू दे म्हणजे झालं. काकू, आज माझ्यामुळे सगळ्यांना किती त्रास झाला ना. सॉरी. मी हट्ट केला नसता तर तू मला क्लासला नेलं नसतं. माझं चुकलं. मी तुझं ऐकायला पाहिजे होतं. मी जर ऐकलं असतं तर बाबाचं आणि आजीचं एवढं मोठं भांडण झालं नसतं. आता काय फायदा रडू? चूक केली आहेस तू. नियम मोडलाय तुम्ही. या अशा शिक्षा देणं मला कधी पटलेलंच नाही. शिक्षा आणि नियम माणसाला सुधारण्यासाठी असतात, त्रास देण्यासाठी नाही. रात्रभर घराबाहेर ठेवणं, त्रास देणं, काय कसली आणि कुठून आलेली वृत्ती आहे माहिती नाही. या माणसांना कधी कळेल देवालाच माहिती. वहिनी, तुला तरी कळायला हवं होतं ना. क्लास लावायचा होता तर एकदा तरी बोलायचं होतं माझ्याशी. आपण काहीतरी मार्ग काढला असता ना. सारंग, तुला सांगून काय होणार होतं? तू दिली असतीस का परवानगी? नाहीच म्हणाला असतास ना. पण मग चोरून जाणं योग्य होतं का? याचा परिणाम काय झाला पाहिलंस ना तू. आईचा स्वभाव माहिती आहे तुला. कशाला ओवीला घेऊन गेलीस तू? बाबा, काकूची काहीच चूक नाहीये. तू प्लीज तिला काही बोलू नको. माझ्यामुळे तू काकूशी का भांडतोयस? तू माझं ऐकलं नाहीस म्हणून मी काकूकडे हट्ट केला. तिने फक्त मला साथ दिली. यात तिची काही चूक नाहीये.
हॅलो. हॅलो ओवीचे बाबा. ओवी असते का हो तिकडे? जरा देता का हो फोन तिच्याकडे? का रे, माझ्याशी बोलायचं नाही? हा, माझी चौकशी नाही करायची, डायरेक्ट ओवीशी बोलायचं तुला. आव सुपर हिरो, तुमच्याशी मी निवांत बोलतो. तिच्याकडे म्हणजे ओवीकडे माझं खूप अर्जंट आणि महत्वाचं काम असतं. थोडा द्या ना तिला फोन. देतो बाबा. धरा, तुझ्या मित्राचा फोन आहे. अभीरचा फोन आहे? हो, अर्जंट काम आहे म्हणे तुझ्याशी. हॅलो अबीर. हॅलो ओवी, मला माहिती आहे तुझे बाबा तुझ्या जवळच आहेत. तू जरा लांब जा ना, म्हणजे मला एकटक बोलायचं. तू जरा तुझ्या बाबांपासून लांब जा. अबीर, तुझा आवाज येत नाहीये. मी नेटवर्क मध्ये येते. सारंग, ओवीला असं लपून छपून गाणं शिकताना बघितलं ना की अगदी सावलीची आठवण येते. ती सुद्धा अशीच जायची ना, कुणाला न सांगता लपून छपून गाणं गायला. वहिनी नको तो आता विषय. सारंग, त्या काळी तुम्ही तिला शिक्षा दिली नव्हती, उलट बक्षीसच दिलं होतं. आणि तुला तुला किती आवडायचा तिचा आवाज. तुझ्या दिवसाची सुरुवात तिचं गाणं ऐकून व्हायची. आणि सारंग, तुला आठवतंय ना, तू, बाबा, जगन्नाथजी, तुम्ही तिघांनी मिळून किती मोठं प्लॅनिंग केलं होतं तिचा आवाज जगासमोर यावा म्हणून. जीवाचं रान केलं होतं, तुम्ही आठवतंय ना? तिला तिच्या हक्काचं स्टेज मिळवून दिलं, पण त्याची परतफेड तिने कशी केली हे पाहिलंस ना तू. ज्या गाण्याने आम्हाला एकत्र आणलं, त्याच गाण्याने संसार उद्ध्वस्त केला आमचा. तिचं उदाहरण देऊन तू माझं मन वळवण्याचा प्रयत्न करतेस. ओवी, अगं कुठे गायब असतेस तू? क्लासला का आले नाही म्हणतो मी. आई आणि मी किती वाट बघतोय तुझी, माहितीये तरी का? काय झालंय? अबी, मी आज क्लासला कधीच येऊ शकणार नाही. माझं गाणं शिकायचं स्वप्न पूर्ण होणार नाही. ओवी, तू असं का बोलतेस ग? काय झालं असतं सांग बरं मला. एक मिनिट. तुझ्या बाबाला तर कळलं नाहीये ना की तू गाणं शिकायला गुरुकुलात येते असते? हो, बाबाला, आजीला, घरात सगळ्यांना कळलं. अय्यो, मला आणि काकूला खूप मोठी शिक्षा झाली का आम्ही रात्रभर घराच्या बाहेर होतो. अबीर, मी आता गाणं शिकायला येऊ शकणार नाही. पण आपण भेटणार कसं ग? तुझे बाबा असं का वागतात? तू गाणं शिकलेलं त्यांना का आवडत नाही? मला नाही माहिती अबीर, घरात कोणालाच गाणं का आवडत नाही ते. घरातले सगळे गाण्याला विरोध करतात. तुझ्या आईला म्हणजे माझ्या गुरुंना सांग, ओवी आता कधीच गाणं शिकायला येऊ शकणार नाही. असं नको बोल ओवी. आज आई नवीन राग शिकवणार होती तुला. ती बोलत होती की ओवीचा गळा याच रागासाठी बनलेला आहे. ओवी, तू रडू नकोस. तू रडलीस की मला पण रडू येतं. आपण करू काहीतरी.